नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता स्कूलमधून मी मुलांना घेऊन येत होते. तेव्हाच म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करावी, कारण आफ्टरनूनचा व्हिडिओ होता, आफ्टरनूनचा व्लॉग होता आणि आफ्टरनूनचं जे रुटीन आहे ते अगदी रात्रीपर्यंतचं. आणि त्यानंतर मी 2 रेसिपीज पण वेगळ्या केल्या होत्या मुलांच्या स्नॅक्स टिफिनसाठी, कारण रोज-रोज काय बनवायचा असा प्रश्न तर असतोच. तर घरी आल्यानंतर मुलांनी पहिल्यांदा फ्रेश झाले आणि आपला अभ्यास करायला घेतला. थोडंसं खाऊन झालं की मग आणि म्हटलं आता यांचा अभ्यास चाललाय, तर मग नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करायची. रेसिपी बनवणार होते आणि संध्याकाळचा स्वयंपाक. तर आज मी पनीरची भाजी पण बनवणार होते आणि नगेट्स मुलांनी खाल्ले होते बाहेर आणि पार्थचं होतं की तीच रेसिपी आपल्याला घरी बनवायची आहे. म्हणून मग आज नगेट्स, तेही 2 प्रकारचे, व्हेजीज फिंगर्स आणि नगेट्स. व्हेजीज फिंगर्स आम्ही डीमार्टमधून आणले होते 1-2 वेळेला आणि ते पण आवडले होते मुलांना. मग म्हटलं चला सगळ्याच गोष्टी आपण घरीच ट्राय करूया. तर आता या दोन्ही रेसिपीजसाठी तर बटाटे लागतात, म्हणून पहिल्यांदा तर बटाटे उकडायला ठेवले आणि बाकीची जी आवरावर आहे ती करत करतच या रेसिपीजची तयारी करावी लागते. संध्याकाळची स्वयंपाकाची वगैरे पण तयारी करायची होती. तर मी ब्रेड क्रम्स केले होते आणि ते थोडेसे क्रिस्पी असे करून ठेवणार आहे, कारण ते असेच ठेवले ना किंवा असेच ब्रेड जास्त दिवस राहत नाहीत, ते खराब होतं, त्याला बुरशी वगैरे येते. त्यामुळे मग थोडेसे असे क्रिस्पी होईपर्यंत भाजले ना चांगले, तर ते डब्यामध्ये छान राहतात आणि आपल्याला बऱ्याचशा रेसिपीजमध्ये त्याचा वापरही करता येतो. आणि मी हे भाजते तोपर्यंतच मुलांना ते असंच क्रिस्पी खायला पण आवडलं. तर मी व्हेजीज फिंगर्स बनवणार होते. त्याच्यासाठी काही भाज्या होत्या माझ्याकडे, म्हणजे जसं की सिमला मिरची, गाजर, स्वीटकॉर्न होते. तर स्वीटकॉर्न मी दोन्ही रेसिपीसाठी वापरणार होते. तर मग म्हटलं चला ब्रेड्स जे आहेत तर ते भाजून होते आणि कुकरही होतोय तोपर्यंत भाज्या आहेत ते पण कट करायचे होते. तर ह्या दोन्ही भाज्या मी पनीरसाठी पण वापरणार होते. त्यामुळे मग मी दोन्ही प्रकारे एकदम बारीक अशा फ्राईजसाठी आणि थोड्याशा मोठ्या अशा भाजीसाठी पनीरच्या कट करून घेतल्या सगळ्यात आधी. तर त्या, कारण ही जी कटिंगची जी प्रोसेस आहे ना, तर ती सगळ्यात आधी करून घेतली आणि त्याचा जो कचरा जो आहे ना, तर तो एकदा काढून घेतला की आपल्याला बाकीचं काम जे आहे किचन ओट्यावर करायला अगदी सोपं जातं. कारण मग खूप पसारा होतो आणि प्रत्येक रेसिपीसाठी वेगवेगळं ते पसारा, ते भाज्या कट करणं, त्या भाज्यांचा जो कचरा आहे तो, तर ते आवरायला वेळ लागतो. त्यामुळे मी एकाच वेळेला सगळी कटिंग करून घेते. त्यामुळे भाजी बनवताना पटकन अगदी होऊन जातात आणि एकाच वेळेला दोन्हीकडे 2 भाज्या म्हटलं तरी होऊन जातात. हे जे ब्रेड क्रम्स आहेत तर ते पण छान असे क्रिस्पी झालेत आणि ते मी एका काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवले. पनीरही कट करून घेतलं होतं आणि कांदा जो आहे तर तो मी वाटण्यासाठी आणि याच्यामध्ये पण थोडासा कांदा आहे पनीरमध्ये, तर तो ॲड केला आणि हा वाटण्यासाठीचा वेगळा सेपरेटली ठेवला होता. आणि त्यामध्ये मला काजू पण टाकायचे होते थोडे ग्रेव्हीसाठी. आणि आता हे सर्व एका बाउलमध्ये घेते मी. त्याच्यामध्ये मला थोडंसं मॅरिनेट करायचे होते ह्या भाज्या, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर कांदा परतून होतोय तोपर्यंत मी पनीर आणि भाज्या हे मॅरिनेट करते. त्यासाठी मी दही टाकले साधारणतः 1 वाटी. त्यानंतर धने जिरे पावडर आहे आणि मीठ चवीपुरतं, हळद, लाल तिखट आणि मसाला आहे, तर तो पण ॲड केला आहे. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहे मी हाताने, मॅरिनेट करून घेणार आहे. तोपर्यंतच त्यात कांदा आहे तर तो बऱ्यापैकी भाजत आला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये काजू, आलं, लसूण पण टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि हे थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर त्याचमध्ये मी टोमॅटो पण परतून घेतले. सगळा मसाला जो आहे ना, तो एकत्रच त्याची ग्रेव्ही बनवली आहे. कारण आलं लसूण पेस्ट वेगळं करणं किंवा असं थोडी घाई होते. संध्याकाळी मुलांना खूप भूक पण लागलेली असते आणि मग हे सगळं ग्रेव्ही वगैरे बनवायची असेल तर सेपरेट भाजत बसायचं आणि त्यानंतर ते वाटायचं म्हटलं ना, तर वेळही जातो आणि भांडीही भरपूर पसारा होतो. त्यामुळे मी सगळं बऱ्याच वेळा ग्रेव्ही करताना हे सगळे जे मसाले आहेत तर ते सगळे एकत्रच परतून घेते आणि मग एकदम ते वाटून घेते बारीक. तर मी मसाले वगैरे वाटून घेतलं आणि मग बाकीचा पसारा किचन ओट्यावरचा आवरला, कारण मला दुसऱ्या 2 रेसिपीज पण करायच्या होत्या आणि भाजी पण मी फोडणी करून टाकली ग्रेव्ही परतून त्यामध्ये. आणि बटाटे पण शिजलेत. कुकर थंड झालं होतं म्हणून मग म्हटलं तर बटाटे सोलून घ्यावेत.
तर रेसिपीसाठी सगळ्यात आधी सर्व बटाटे जे आहेत तर ते मी आधी त्याची साल काढून घेतली आणि ते किसून पण घ्यायचे, कारण असे मॅशर असेल तर मॅश केलं तरी पण चालेल, पण किसून अगदी छान असं बारीक होतो आणि मळताही येतो, त्याचा गोळाही होतो छान. आता त्यातला अर्धा जो बटाटा आहे किसलेला तर तो सेपरेट मी काढून घेतला आहे आणि अर्धा जो आहे तर त्याचे पण मी नगेट्स बनवते आहे. तर त्यामध्ये मिरपूड टाकली, ऑरेगॅनो टाकलं आहे, मीठ चवीपुरतं, थोडेसे स्वीटकॉर्न टाकले आणि तांदळाचं पीठ वापरले मी. त्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी पण चालेल, त्यामुळे क्रिस्पी पण छान होतं. आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी असे हे नगेट्स आहेत. तर सगळे नगेट्स मी आधी बनवून घेतले आणि त्याच्यानंतर जे व्हेजीज फिंगर्स असतात ते बनवायचे होते, त्यासाठी पण मी बटाटा घेतला आहे. त्यामध्ये मसाले जे आहेत त्यामध्ये मिरपूड टाकली, ऑरेगॅनो टाकले, चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि त्यानंतर या भाज्या आहेत तर त्या ॲड करायच्या. त्यामध्ये स्वीटकॉर्न, गाजर बारीक चिरलेला, शिमला मिरची बारीक चिरलेली, वाटाणा असेल तर तो पण थोडासा क्रश करून घेतला तरी पण छान लागतो आणि चीज आहे तर एकच क्यूब होता, पण मुलांनी त्यातला जवळपास अर्धा क्यूब आहे तर तो असंच खाऊन टाकला होता, त्यामुळे मग थोडंसंच चीज होतं तर ते ॲड केलं. ॲक्च्युली मला दोन्ही रेसिपीसाठी वापरायचं होतं, पण चीज अगदी थोडंसं होतं माझ्याकडे आता अवेलेबल आणि रेसिपीची तयारी बऱ्यापैकी झाली होती, म्हणून मग मी एकाच रेसिपीला ते ॲड केलं आणि मी तो जो गोळा आहे तर तो बटर पेपरवर थोडासा लाटून घेतला आणि त्याचे उभे असे कट्स करून घेतले होते आणि काही आहे तर ते मी हाताने पण असे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे मी बनवून घेतल्या होत्या ह्या रेसिपीज आणि त्यामुळे माझं मुलांच्या दुसऱ्या दिवशीच्या स्नॅक्सचं जे टेन्शन आहे ते पण मिटलं आहे आणि हे असेच फ्रीझरमध्ये आपण ठेवले ना तर ते भरपूर राहतात, कारण आपण असंही बाहेरून जेव्हा आपण असं काही फूड आणतो तर ते फ्रीझरमध्ये स्टोअर केलेलंच असतं. तर आता हे जे आहे तर हे आपण घरी बनवू शकतो आणि हे भरपूर दिवस राहतं पण छान टिकतं. तर टिकतं भरपूर, पण असं काही बनवलं की मुलांकडून राहत मात्र जास्त दिवस नाही. आता हे सगळे जे नगेट्स आणि व्हेजी फिंगर्स आहेत तर ते बनवून झालेत. त्यासाठी एक मैद्याची स्लरी करते मी आणि त्यामध्ये स्लरीमध्ये डिप करून मग त्यानंतर ब्रेड क्रम्स आहेत ते बाजूने लावून घेते, म्हणजे बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे छान नगेट्स तयार होतील. आणि दोन्ही रेसिपीला मी सेमच असं प्रोसेस फॉलो करते. ब्रेड क्रम्स नसतील ना तरी पोहे आहेत तर ते पण त्याची पावडर करून जरी लावली ना तरी पण खूप छान होतात आणि हे अगदी छान अशा काचेच्या एका डब्यामध्ये हवाबंद पॅक करून मी भरून ठेवणार आहे आणि मला जेव्हा पण बनवायचे तेव्हा मी हे थोडं आधी बाहेर काढून मग ते फ्रायही करू शकते किंवा तळूही शकते जास्त तेलामध्ये, दोन्ही प्रकारे बनवू शकते. तर अशा या छान रेसिपी होत्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.